पाहणार आहोत. मिहान 11 या संघाने टॉस मात्र जिंकला आणि टॉस जिंकून प्रथमता निर्णय घेतलाय. तो गोलंदाजीचा फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलाय ते हिंदवी आणि कार्तिक 11 या संघाला. सलामीची जोडी मात्र मैदानात आहे. स्ट्राईक एंड वरती किशोर, नॉन स्ट्राईक एंड वरती राकेश यांना पाहतोय. तर गोलंदाजी सुरुवात करण्यासाठी पहिला गोलंदाज मंगेश. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला होईल सुरुवात. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल. उर्ध विकेटनं पॉवर प्ले 1चं षटक आहे. 2 फिल्डर अगदी तिसऱ्या सर्कलच्या बाहेर. 1 फिल्डर आपण एक्स्ट्रा कव्हरला पाहिलाय. दुसरा फिल्डर आपण पाहिला तर अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेने. बाकीचे फिल्डर एक मिड ऑनला, एक मिड ऑफला, एक कव्हरला, एक पॉइंटला, एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, एक डीप मिड विकेटला, एक फर्स्ट स्लिपला. पहिलाच बॉल फटका चांगला. फिल्डिंग थोडीशी खराब. स्वागत केलंय पहिल्याच बॉलवरती किशोर घरत यांच्या बॅट मधून हा पहिला धमाकदार चौकार. फार चांगला फटका फलंदाज किशोर घरत यांच्या बॅट मधून आपण पाहिला. अगदी गॅप मधून चेंडू सीमारेषा पलीकडे पाठवला. 4 धावा. अखू टप्पा शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल होता. पुलचा फटका पाहायला मिळाला. पुल इज नाव सक्सेसफुल. दुसरा चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवरती सलग हा दुसरा चौकार. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. किशोर घरत यांचे काकाश्री आपण गोलंदाजीच्या मार्कवरती मंगेश यांना पाहतोय. 2 बॉलवरती 2 चौकार आलेत. बाट चिकट. ओहो व्हॉट कॅच. काय झेडीपला जल्लोष पाहायला मिळत. कारण एक जाल्यात पकडला फलंदाज किशोर घरत. बॅक टू दी डगआउट. डीजे 2 बॉलवरती 2 चौकार आल्यानंतर मग तिसऱ्या बॉलवरती गोलंदाज मंगेश यांच्या माध्यमातून आपण कमबॅक पुनरागमन मात्र पाहिलंय. किशोर घरतला मात्र बाद केलाय. पहिला झटका मिळालाय. तो बॅटिंग करणारा हिंदवी आणि कार्तिक 11 संघाला. नवीन बॅटर मैदानावरती नॅट नंबर 3 विस्फोटक आक्रमक आणि धुवाधार फलंदाज आकाश. ओ पहिलाच बॉल लाऊड अपील पाहायला मिळते. सगळ्यात महत्वाची विकेट या मॅच मधील कोणती असेल तर ती आकाश गिरी या खेळाडूची विकेट आहे. आकाश गिरी कालचा दिवस कोण विसरेल. याच फलंदाजानं अगदी 5 बॉलवरती 5 सिक्स लगावले होते. पहिली 50 या स्पर्धेतील याच खेळाडूनं या 12 बॉलवरती 54 धावा कालच्या दिवसामध्ये या फलंदाजानं बनवले होते आणि सगळे सिक्स होते. 12 मध्ये 54 म्हणजे 9 सिक्स या खेळाडूंना मारले होते. 3 डॉट बॉल होते आणि तोच फलंदाज आता ऑन स्ट्राईक एंड वरती आहे. 4 चेंडू 8 डावा. फिल्डिंग मध्ये थोडासा चेंज पाहायला मिळाला. एक फिल्डर अगदी डीपला ठेवला लॉंग ऑफला. दुसरा फिल्डर आपण पाहतोय तो डीप मिड विकेटला. फुल टॉस बॉल. असे चेंडू जर दिले तर त्याचा भुगतान तुम्हाला भोगावाच लागेल. मिड विकेटच्या वरून फुल टॉसला फुल लॉस. षटकार. बिग हिट षटकार आलाय. फुल टॉस बॉल या फलंदाजाला तुम्ही देऊ शकत नाही आणि जर दिले हा चेंडू सुरेख लेंथ वरती पाहायला मिळाला. चांगल्या चेंडूची सांगता. पहिलं षटक मात्र संपलाय. पहिल्या षटकामध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी मंगेश यांची राहिली आहे. पहिल्या ओव्हर नंतर हिंदवी आणि कार्तिक 11 संघ पोहोचलाय. तो एक बाद 14 या आकड्यावरती. फलंदाज
आकाश गिरीसाठी पारितोषिक या 3 बॉल 3 सिक्स लगावले. तर शंकर गोसावी मामा यांच्याकडून 2,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. कालच्या दिवसामध्ये आकाशनं ते पारितोषिक देखील मिळवलंय. टोटली 6,000चा मानकरी तो ठरला होता. जीपे केले होते पैसे, गुगल पे. आज देखील संधी असेल. गोलंदाजी मार्क वरती, इनाट नंबर 2 वरती गोलंदाज. गोलंदाज ओव्हर द विकेट ना. पहिलाच बॉल परेश. पहिलाच बॉल स्लाइस केला. फक्त दिशा दाखवले. पॉइंटच्या फिल्डरकडे चेंडू ट्रॅव्हल होईल. त्या दरम्यान मात्र एक सिंगल रन कंप्लीट झाली. धावसंख्या 15. पहिल्या बॉलवरती डिफेन्स. अगदी आकाश गिरी या खेळाडूला स्ट्राईक एंड वरती आणण्याचा प्रयत्न आहे फलंदाजाचा. आता स्ट्राईक एंड वरती आकाश आलाय. फिल्डिंगची विवरचना चेंज. 5 फिल्डर आता 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहणार आहोत. एक्स्ट्रा कव्हरला, त्यानंतर लॉंग ऑनला, लॉंग ऑफला एक फिल्डर थोडासा खाली बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. लो फुल टॉस बॉल होता. फटका ऑन साइडला पाहायला मिळालाय. गॅप मधून सिंगल कंप्लीट. डबलचा प्रयत्न. डबल धाव देखील वेगाने कंप्लीट झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 2च्या मदतीनं संघ थोडासा पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती. परेश चिखलेकर हा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती. ओव्हर द विकेटनं एक चांगला गोलंदाज आहे. अनुभव देखील बराचसा आहे. फुल टॉस होता. इंपॉर्टंट विकेट की षटकार. बॉल सीमा पार आला हा. बिग 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 हिट षटकार. अनादर षटकार. ठोक डीजे. हा 6 जर मारला तर 3,000 रुपयाचं कॅश प्राइज शंकर गोसावी यांच्याकडून आकाश गिरी या खेळाडूला दिला जाईल. षटकारांची हॅट्रिक होईल का ते मात्र आपल्याला पाहायचं आहे. 2 बॉल 2 सिक्स आले. तिसरा आला तर 3,000 मिळतील. गोलंदाजी मार्क वरती परेश चिखलेकर तयार आहे. हा चेंडू शॉर्ट ऑफ लाईनचा होता. झेलची चान्स होती. अगदी पुढ्यात बॉल पडलाय. झेल घेण्याचा प्रयत्न होता. महत्वाची विकेट होती. आकाशगिरीच्या विकेटची किंमत ऑपोजिट मिहान 11 संघाला देखील माहिती आहे. या चेंडूवरती मिळेल ती फक्त एक सिंगल. धावसंख्या 30 धाव फलकावरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल बाकी आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आता राकेश आपण पाहू शकतोय. 30 धावा. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल या ठिकाणी बॅटिंग करणारा हिंदवी आणि कार्तिक 11 संघ करतोय. ओहो क्लासिकल फटका. परेश चिखलेकर याच्यावरती चालू आहे आक्रमण. आणखीन एक ठोकलाय. बिग हिट षटकार.
2 ओव्हरनंतर 30 धावा धावफलक्यावरती. आकाशची महत्वाची विकेट या मॅच मध्ये आपण पाहतोय. गोलंदाज संतोष घरत यांनी जर 2 विकेट घेतल्या तर आबा घरत आणि रमेश पाटील यांच्याकडून 1000 रुपये पैसे आमच्याकडे जमा आहेत. पहिलाच फुलटॉस होता, विकेट. झेल ड्रॉप. कोण होता फिल्डर? परेश कडून चूक आणि बॉल सीमारेषा पलीकडे. येईल हा षटकार की चौकार? प्रेक्षक आहेत त्या ठिकाणी. प्रेक्षक की चौकार आहे. लाईव्ह जर चेक होत असेल तर चेक. हा येतोय बिग हिट षटकार. इथून पडेच्या माध्यमातून चुकावरती चूक चालू आहे. अगोदर गोलंदाजी थोडी खराब. टीमचा कॅप्टन आहे परंतु आज बॅटिंग मध्ये काहीतरी करावं लागेल. पहिल्याच बॉल षटकार. अखूट टप्पा. असे बॉल जर तुम्ही दिले तर आकाश गिरी थांबणार नाही. आजच्या या दिवसातील या मॅच वरील आकाशच्या बाट मधून हा 4था बिग हिट षटकार. षटकार आकाशगिरीच्या बॅट मधून आला आणि चूक झाली होती परेश कडून. झेल सोडला होता. सोडलेल्या झेलची किंमत आता तुम्हाला मोजावीच लागेल कारण अगोदरच आकाश विस्फोटक फॉर्म मध्ये. त्याचा झेल तुम्ही घेणं गरजेचं होतं. परेशला ती चूक थोडीशी महागात ठरली. ओहो काय फटका. सगळ्यात लांब षटकार या स्पर्धेतील. आकाशगिरी डॅट ऑन फायर. बिग हिट षटकार. संख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 54. 50 कंप्लीट झाली आहे ती हिंदवी अँड कार्तिक 11 संघाची. संतोष यांच्यावरती मात्र आक्रमण चालू आहे. 5वा षटकार. फलंदाज 6वा षटकार फलंदाजच्या बॅट मधून. हा 7वा स्टँड. ओहो व्हॉट फिल्डिंग. फिल्डिंग साठी टाळ्या व्हायला पाहिजे. चांगली फिल्डिंग परेशच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. अगदी शेवटच्या क्षणाला उंच उडी घेत उंच झेप घेत बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या आतमध्ये ढकलला जातोय परेशच्या माध्यमातून. 4 धावा कमीत कमी आपल्या टीम साठी वाचवल्यात. संघाची धावसंख्या होईल ती 56. 56. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 56 धावा धावफलकावरती. आकाशगिरीच्या माध्यमातून विस्फोटक खेळ. फुल टॉस बॉल होता. पाठवलाय स्टँड मध्ये. स्टँड अँड डिस्पॅच. आणखीन एक बिग हिट षटकार. धावा धावफलकावरती लागल्यात तर 62. 62. 47 वरती बॅटिंग करतोय. 50. या बॉलवरती डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर बॅट्समन रनआउटच्या स्वरूपात मात्र झालाय बाद. 3 धावा अजून 50 साठी पाहिजे. 47 वरती बॅटिंग करतोय तो फलंदाज आकाश आणि इथून तिसरं षटक संपेल आणि 3 ओव्हर नंतर धावा संख्या धावफलकावरती लागली आहे ती 62. रोशनजी घरात यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आकाशगिरीसाठी पारितोषिक आलंय. 50 मारली तर तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक असेल.
शंकर गोसावी यांच्याकडून, त्यांचे मामा शंकर गोसावी यांच्याकडून आकाश गिरीसाठी रोख रक्कम तब्बल 5,000 पारितोषिक आहे. आणि काल 6,000 आज 5 भेटले तर टोटली 2 दिवसामध्ये 11,000ची कमाई करणारा खेळाडू ठरेल. 9,000च्या प्रीच्या रेसमध्ये देखील आहे. आणि बॅक टू बॅक 3 लगावले तर 3,000 कंटिन्यू आहेत. 50 मारली तर 5. पैशांची बरसात कालुंद्रे प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय. ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. सिंगल रन, डबलचा प्रयत्न नाही, डबल धाव खेळण्याचा प्रयत्न आणि एकदा का घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात याचं जिथं जागतं उदाहरण आपण मैदानावरती मात्र पाहतोय. या चेंडूवरती मिळतील त्या 2 धावा आणि 2च्या बरोबरीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 64 वरती. 47 49 वरती फलंदाजी, 49 वरती फलंदाजी. षटकार मारून जर 50 केल्या तर 2,000 आणखीन, म्हणजे 5+2 7 का, आणि ते 3 कंटिन्यू आहेत. षटकार मारून जर 50 कंप्लीट केली तर टोटली आपण पाहतोय की 7,000 या खेळाडूला मिळतील. बक्षिसांची खैरात शंकर गोसावी यांच्या माध्यमातून केली जाते. धावसंख्या 65 65 आणि माफ करा 66 धावा, 1+1 धाव आहे. हा बॉल देखील काऊन दिलाय सीमारेषा पलीकडे. एकदा बॅट उंच करून मानवंदन द्या या कॉमेंट्री बॉक्स आणि या गावातल्या सगळ्या खेळाडूंना. वॉट अप बॅटिंग, काय बॅटिंग, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या खेळाडूसाठी. अगदी या स्पर्धेतील सलगची दुसरी 50. 1 मॅन शो, 1 मॅन आर्मी, एकटा लढतोय आकाश गिरी. टोटली पोहोचलाय तो 55 या धावसंख्येवरती आणि पैसे या ठिकाणी जमा करायचे. आणखीन एक आउट ऑफ द पार्क, बिग हिट, षटकार. अजून एक 6 आला तर ते 3,000 देखील मिळतील. टोटल 7,000 जमा करायचे आहेत आणि जर एक आला षटकार तर अजून 3. प्रेक्षक सेल्फी काढायला गेलेत, बिग फॅन आहेत. फॅन व्हायलाच पाहिजे. बॅटिंग तशी केली आहे फलंदाज आकाश गिरी या खेळाडूला. टीमची धावसंख्या 78 आणि वैयक्तिक 66. हा देखील फटका फसला. इथून खेळ बाद झालाय परंतु फरक पडणार नाहीये, काहीही फरक पडत नाहीये कारण अफलातून बॅटिंग करून फलंदाज आकाश गिरी मात्र आता पवेलियन मध्ये परतलाय. संघाच्या धावा 78 बनल्यात आणि वैयक्तिक 66 या धावसंख्येवरती मात्र आकाश गिरी या ठिकाणी बाद झालाय. वॉटर बॅटिंग, टाळ्या होऊन जाऊ द्या खेळाडूसाठी. काय बॅटिंग केली होती. दुसरा प्रेक्षक देखील मैदानात सेल्फी घेण्यासाठी आलाय. फॅन फॉलोविंग वाढली असेल आता फलंदाज आकाश गिरीजी. 78 वन मॅन शो, एकटा लढलाय. नवीन फलंदाज स्ट्राइक एंडला चिन्मय या फलंदाजाला आपण पाहतोय. 2 चेंडू अजून बाकी आहेत. पहिलाच बॉल खेळण्यासाठी चिन्मय तयार आहे. राऊंड द विकेट. सुरेख चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव डॉट बॉलची मात्र सांगता आपण पाहतोय. या बॉलला 6 मारला तर एक क्वार्टर असेल. ओहो, बिग हिट, डिवॉची क्वार्टर, षटकार, 6 धावा.
थँक्यू डीजे मास्टर. आणि बदामाखाली जे प्रेक्षक बसलेत कृपया आपण वरती बसावे अशी कमिटीची सूचना आहे, नाहीतर आमची माणसं येतील तिथं. और इस बार अंपायर का इशारा नो बॉल. लगता है ये बॉल क्रीज के बाहर था. अंपायर डिसीजन नो बॉल रहेगा और एक फ्री हिट मिलेगी अभी मयूर को. देखते हैं क्रिकेट का मुकाबला. अगर आकाश गिरी ने बल्लेबाजी करे धुआंधार, तो इस टीम में भी अच्छे अच्छे बल्लेबाज है. परेश चिखलेकर, मयूर, पप्पो. और यहाँ पर फ्री हिट का फायदा उठाते हुए मयूर कोलंबकर बैक टू बैक दूसरा छक्का. डीजे थैंक यू डीजे मास्टर. अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं मयूर. इस मैच में बैटिंग दिखानी पड़ेगी क्योंकि यहां से अगर वो जीतते डायरेक्ट उनको सेमीफाइनल का टिकट मिलेगा. और फिर एक बार तैयार. फिर एक बार शॉर्ट पिच गेंद और फिर एक बार ढकेल दिया गेंद को सीधा बाउंड्री लाइन पर. 6 रन. मयूर कोलंबकर ने अच्छी बैटिंग कर रहे हैं अपने टीम के लिए. जिस तरीके से आकाश गिरी छक्के मारते उसी तरीके से बल्लेबाजी कर रहे हैं मयूर. इस बार फुल टॉस गेंद और बहुत ही बढ़िया स्ट्रोक और ये गेंद भी जाता हुआ. 6 रन के लिए लगातार 4 बॉल 4 सिक्स. वेल बैटिंग. स्टार मयूर बोल रहा है आकाशगिरी को, तू शेर तो मैं सवा शेर. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं. रोमांचक भरा हुआ मुकाबला. एक गेंद बाकी इस ओवर की अभी भी और देखते हैं आखिर का गेंद. एक बार शॉट गेंद और ये गेंद भी जाता हुआ. 1 बाउंड 4 रन. डीजे कोलंबकर. और बहुत ही बढ़िया बल्लेबाजी. एक बार मयूर के लिए तालियां हो जाए. अच्छी बल्लेबाजी करे अपने टीम के लिए. 29 रन मारे अंकल को और अभी जीतने के लिए चाहिए 18 गेंद और 56 रन. यहां से टारगेट बड़ा नहीं है क्योंकि अभी भी परेश चिखलेकर इस टीम के पास है. मयूर का बल्ला चला है और अभी दूसरा ओवर डालने के लिए खुद कप्तान आकाश गिरी. देखते हैं बल्लेबाजी अच्छी करी है लेकिन आकाश गिरी के ऊपर भी अभी प्रेशर होगा क्योंकि अच्छी बल्लेबाजी करी है मयूर ने. यहां से अभी टारगेट बचा है 18 गेंद और 56 रन. 18 गेंद 56 रन. रोशन घरत यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन बसावे अशी आयोजकांची नम्र विनंती. गेम ऑन. स्पीड अप करिए और मुकाबले खेलने आज के दिन में. और अभी आकाश गिरी खुद कप्तान, सामने बल्लेबाज. और इस बार शॉर्ट पिच गेंद था, वहां पर फील्डर तैनात, कोई गलती नहीं, गेंद को पकड़ा प्रणय. बैक टू द पवेलियन.
के अंदर आया है परेश चिखलेकर। 2 मैच में शांत है वो। अभी ये उनके लिए नॉकआउट मुकाबला होगा। यहां से अगर वो 50 रन बनाते और अपने टीम को जिताते तो उनके ओनर श्री हेमंत कांडपिले इनकी ओर से उनको 2000 का इनाम दिया जाएगा। अगर परेश चिखलीकर इस मुकाबले में 50 रन मारते और अपनी टीम को जिताते तो 2000 का इनाम दिया जाएगा उनके ही ओनर श्री हेमंत कांडपिले इनकी ओर से। देखते हैं अभी परेश चिखलीकर कैप्टन टू कैप्टन, कौन सा कैप्टन किसके ऊपर भारी पड़ता है। अभी आकाश गिरे ने परेश चिखलीकर को 3 छक्के डागे थे। देखते हैं अभी परेश चिखलीकर बदला ले पाते कि नहीं। क्रिकेट का मुकाबला है दोस्तों, कुछ भी हो सकता है। अगर आकाश गिरी के अंदर दम है छक्के मारने के तो उतनी ही ताकत परेश चिखलीकर के अंदर है। तैयार और आते ही उठाने की कोशिश, वहां पर फील्डर मनीष गराज गेंद को पकड़ा, फेंका, तब तक 1 रन दौड़ा और इसी 1 रन के साथ टीम की रन संख्या बढ़ती हुई और टीम की रन संख्या चुके हैं 30 रन 30 रन। और यहां से अगर कोई भी बल्लेबाज मयूर कोलंबकर 3 गेंद में 3 छक्के मारते तो 500 रुपए दिए जाएंगे। और शॉर्ट पिच गेंद, फिर एक बार गेंद को ढकल दिया बाउंड्री लाइन के बाहर। बिग 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 हिट। अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं मयूर अपने टीम के लिए। फिर एक बार उठाने की कोशिश, लेकिन इस बार टप्पा खाने के बाद थोड़ा बॉल कट हुआ और सीधा गया विकेट कीपर की दस्तानों में। डॉट बॉल, लेकिन अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं मयूर। अगर प्रेक्षक आपको मजा आ रहा है तो तालियां बजाओ। अच्छा मुकाबला चल रहा है यहाँ पर। इस बार उड़ाया गेंद हवा में, वहां पर फील्डर दौड़ रहे गेंद के नीचे और इस बार गलती करी। मयूर कोलंबकर को जीवन दान मिला है। अभी इस जीवन दान का कितना फायदा उठाता है मयूर। और तब तक 2 रन दौड़े और इसी 2 रन के साथ टीम की रन संख्या बढ़ती हुई टीम की रन संख्या चुके 38 रन और इस ओवर के टोटल हो चुके 5 गेंद। आखिर का गेंद बचा है। फिर एक बार तैयार मयूर, फिर एक बार गेंद उड़ाया, इस बार फिर एक बार फील्डर तैनात और इस बार कोई गलती नहीं। मयूर के प्यारी का आंद, लेकिन अच्छी बल्लेबाजी करे मयूर कोलंबकर ने, अच्छी बल्लेबाजी करे अपने टीम के लिए। गेंद और 47 रन। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज परेश चिखलीकर और यहां पर उड़ाया हेलीकॉप्टर, वहां पर फील्डर मनीष गरत और एक हाथ से पकड़ने की कोशिश, लेकिन यहां पर मनीष गरत ने अभी बहुत बड़ी गलती करी है। परेश चिखलीकर का कैच ड्रॉप करा है और गेंद गया 1 बाउंड 4 रन। गिरी आपने गलती करी, आपको पीछे क्योंकि अभी परेश चिखलीकर को भी जीवन दान मिला है और यह 4 रन से टीम की रन संख्या बढ़ती हुई टीम की रन संख्या चुकी है 42 रन। फिर एक बार तैयार महेश
टू परेश चिखलेकर। फिर एक बार उड़ाया हेलीकॉप्टर, वहां पर फील्डर है तैनात, लेकिन इस बार बहुत ही बढ़िया कैच पकड़ा विशाल नाइक ने और परेश चिखलेकर बैक टू द पवेलियन डीजे। फिर एक बार तैयार महेश कातकरी और राज ने स्ट्रोक खेला, बढ़िया स्ट्रोक खेला है, लेकिन वहां पर फील्डर है विशाल नाइक, लेकिन इस बार गलती करी विशाल ने, कैच ड्रॉप करा राज का। लेकिन यहां से उम्मीद थोड़ी कम होते हुए मिहाइल 11 की, क्योंकि मयूर कोलंबर आउट और उसके बाद परेश चिखलेकर भी बाद, लेकिन अभी प्रशांत घरत भी है, इनके अंदर भी पावर है मैच जिताने की। इस बार उड़ाया, वहां पर फील्डर है किशोर घरत, यहाँ पर वन बाउंस गया, लेकिन कोई रन नहीं मिला इस गेंद के ऊपर। डॉट बॉल, और डॉट बॉल के समाप्ति के बाद टीम की रन संख्या वही 3 शब्द 43 रन। और यहाँ पर वाइड गेंद, यहाँ पर खराब गेंद महेश कातकर के माध्यम से, और फिर एक बार एक रन मिली मिहान 11 को। टोटल स्कोर हुआ अभी 44 रन, और अभी जीतने के लिए चाहिए 8 बॉल और 41 रन। और यहाँ पर उड़ाया, वहां पर फील्डर कोई नहीं है, गैप में गया, सीधा गेंद, वन बाउंस, 4 रन। और यहाँ पर एज लगी और ये ओवर होता हुआ खत्म, और इस ओवर के खत्म के बाद टीम की रन संख्या टोटल हो चुकी है 48 रन, और अभी जीतने के लिए जाए 6 गेंद और 37 रन की जरूरत है। छह गेंद और जीतने के चले 37 रन। यहां से अगर 6 बॉल के ऊपर 6 छक्के मारते तो सुपर ओवर देखने के लिए मिलेगा। नरेंद्र घरत, सनी घरत, दोन्ही कॅप्टननी यावे कॉमेंट्री बॉक्स मध्ये, आणि परेश चिखलेकर तिघांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावे। टॉस बॉक्स मध्ये, टॉस बॉक्स मध्ये। आणि आता हा सामना झालाय वन साइड आकाशगिरीच्या टीम कडून। चांगली फलंदाजी केलेली मयूरनी, पण काही जास्त वेळ टिकला नाही तो मैदानात, पण थोडा वेळ टिकला, चांगली बॅटिंग केली आपल्या टीम साठी। आणि आता हा सामना पूर्ण जातोय तो आकाशगिरीच्या टीम कडून, कारण की काही राहिलेलं नाही या मॅच मध्ये। मोठा फलंदाज येतोय मैदानात प्रतीक, आणि तो पलतोय बॅटिंग साठी। लोक आमची ग्राउंड मध्ये पलतात आणि यो बाहेर पलतोय बॅटिंग साठी। प्रतीक आपल्याला आमंत्रित केले, कृपया करा आपण मान ठेवावे आपल्या टीमचा आणि बॅटिंगला जावे, पण प्रतीक पलालाय घरी। सानी चिखलेकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। उर्वरित चेंडू बाकी, फक्त बर्थडे बॉय आज त्याचा वाढदिवस सुद्धा आहे, तर पूर्ण कालुंद्रे गावाकडून त्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा।
सनी चिखलेकर याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि अजून 2 चेंडू बाकी आहेत. स्पीडअप करा अंपायर. आता यानंतर होणारे खूप चांगले सामन्यावरती यानंतर, कारण की आता इथून 3 संघांमध्ये लढत होणार आहे. मिहान 11 आणि त्याने रिव्हर्स शॉट केलेला आहे. खूपच सुंदर असा 6, पण थोडा उशीर झाला या शॉट साठी. यानंतर होणार मिहान 11, अन्वेषा मेकओव्हर आणि जय श्रीराम 11 या 3 संघांमध्ये लढत होणार आहे. आणि आकाशगिरीचा संघ जातो तो सेमी फायनल मध्ये. शेवटचा बॉल आलेला आहे. चेंडू सेमी फायनल मध्ये गेलेला आकाशगिरीचा संघ. आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय तो सीमारेषेवर पार. सनी घरत टॉस साठी यावे लवकरात लवकर. सनी घरत, चला ओनर आलेत त्यांचे.